जी अनमोल भेट आम्हाला प्रकृतीकडनं मिळालेली आहे, ज्याच्यासाठी आम्ही 84 योनी वाट पाहिली, अनंत काळासाठी आम्ही भरकटत राहिलो, ते मनुष्य जीवन मिळाल्यानंतर त्याचा कंटाळा यावा ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय असावं. आम्ही जिवंत आहोत, आम्हाला जन्म भेटला, एवढी गोष्ट आनंद व्यक्त करण्यासाठी पुरेशी आहे. माणसं म्हणतात जीवनाचं काहीतरी उद्दिष्ट असावं. सद्गुरू असं म्हणतात, जीवन हेच एक उद्दिष्ट आहे, तुम्ही ते नीट जगून दाखवा. तुम्ही जन्माला आल्यानंतर काय करणार आहात किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठल्या पदावर जाणार आहात, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या नाही आहे. मग महत्त्वाचं काय, तुमचं जीवन कसं आहे. मित्रांनो, जेव्हा जीवनामध्ये डेड एंड येतो ना, पुढे काही दिसतच नाही, कुठल्याही प्रकारचं प्रवासाचं माध्यम दिसत नाही, मार्ग सापडत नाही, तेव्हा माणसाला जीवनाचं कंटाळा येतो. किंवा दुसरं एक कारण आहे, सगळं करून झालं, सगळं मिळून झालं, आता काय मिळवायचं, काहीच नाही मिळवायचं, मग तेव्हा एक कंटाळा येतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे शक्तीच नसेल तरी पण कंटाळा येतो. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करता तेव्हा तुम्ही या प्रकृतीपासून वेगळे पडता, आणि जेव्हा तुम्ही प्रकृतीपासून वेगळे पडता खरं तर तेव्हा तुम्ही कंटाळता. तुम्ही स्वतः जे आहात ते एक जीवन आहात, आणि ते जीवन जे आहे हे जीवन तुमचं नसून या प्रकृतीची एक घडामोड. या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट घडते आणि मोडते, घडते आणि मोडते, तरी पण आमचा मोह जात नाही. आम्ही या घडामोडीच्या प्रक्रियेचा भाग होण्याच्या ऐवजी आम्हाला स्थिर व्हायचं आहे. तुमचं शरीर जे आहे ते शरीर या प्रकृतीसोबत जोडलेलंच आहे. आमचं जे जीवन आहे या प्रकृतीच्या एका मोठ्या अन्न साखळीचा एक भाग आहे. जर तुम्ही ही जी अन्न साखळी जर वेगळी करण्याचा प्रयत्न केला तुमचं जीवन भयंकर होऊन जाईल. आणि ते झालंय. जीवनात काहीतरी घडणं हे जिवंत असल्याचं लक्षण आहे. तोचपणा तुमच्या जीवनाला कंटाळवानं निरस बनवतो. मग जीवन जे आहे हे कंटाळवानं का होतं, कारण प्रकृतीच्या विविधतेपासून आपण अलिप्त राहतो. मग प्रकृतीची जी विविधता आहे ती विविधता आपण कधी अनुभवू शकतो हे मला माहिती आहे. संपला तुझा विषय. खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद जर घ्यायचा असेल तर जीवनाची विविधता अनुभवली पाहिजे, आणि प्रत्येक क्षणी जिवंत राहिलं पाहिजे, आणि स्वतः तयार असलं पाहिजे. जीवन जे आहे हे एक वैश्विक घडामोड आहे. ही तुमच्या आमच्या घरात घडणारी काहीतरी किरकोळ मारकोळ अशी काहीतरी क्षुल्लक घडामोड नाही आहे, ही प्रचंड मोठी घडामोड आहे. आणि त्या घडामोडीमध्ये आम्ही सदस्य आहोत, घटक आहोत. तर आम्ही सदैव स्वतःला तत्पर ठेवलं पाहिजे आणि सहभागी होत राहिलं पाहिजे. जर तुम्हाला खरोखर जर ऊर्जावान राहायचं असेल ना तर तुम्हाला सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी 1 तास उठलं पाहिजे. जीवनामध्ये ज्या कल्पना आहे ना, पैसा, प्रतिष्ठा, आमचं करिअर, आमचं लग्न, परिवार, असं काही नाही आहे. तुम्ही पहिले आनंदी व्हा आणि जिवंत आयुष्य जगा. तुमचं आयुष्य कंटाळवानं जर तुम्ही केलं ना तर मग तुमच्या मनामध्ये सगळे दोष निर्माण होतात, रोग निर्माण होतात. ज्या माणसाचं आयुष्य कंटाळवानं आहे ना त्याच्या शरीरामध्ये रोग निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, त्याचं मन रोगट झाल्याशिवाय राहत नाही. आकाशामध्ये भरारी घेण्याची क्षमता वाढवा, तुमच्यामध्ये ऊर्जा जागृत करा, ज्ञान घ्या, कौशल्यपणाला लावा, मेहनत करा, इन्व्हॉल्व्ह व्हा. तुमचं जीवन कधीच कंटाळवानं होणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही असं जीवन जगाल तेव्हा दररोज तुमच्या जीवनामध्ये काही ना काही घडामोड होत राहील, आणि असं काहीतरी दररोज काहीतरी नवीन घटना घडणारं जे जीवन आहे, रोमांचित करणारं जीवन तुम्हाला नक्कीच आनंद देऊन जाईल. मित्रहो, किती गंमत आहे पहा. हल्लीच्या काळामध्ये माणूस एवढा प्रगत झाला आहे की त्याच्या लहान मुलांना सुद्धा कंटाळा यायला लागला. तुम्ही लहान मुलांच्या गप्पा जर ऐकल्या ते सुद्धा म्हणतात, अरे पार जगायचा कंटाळा आला रे. आपण बघतो की ज्या मुलांना अजून जीवन कळलेलं पण नाही आहे अशी मुलंसुद्धा आत्महत्या करतात. सांगायचं तात्पर्य हे आहे की जी अनमोल भेट आम्हाला प्रकृतीकडनं मिळालेली आहे, ज्याच्यासाठी आम्ही 84 योनी वाट पाहिली, अनंत काळासाठी आम्ही भरकटत राहिलो, ते मनुष्य जीवन मिळाल्यानंतर त्याचा कंटाळा यावा ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय असावं. आम्ही जिवंत आहोत, आम्हाला जन्म भेटला, एवढी गोष्ट आनंद व्यक्त करण्यासाठी पुरेशी आहे. माणसं म्हणतात जीवनाचं काहीतरी उद्दिष्ट असावं. सद्गुरू असं म्हणतात, जीवन हेच एक उद्दिष्ट आहे, तुम्ही ते नीट जगून दाखवा. तुम्ही जन्माला आल्यानंतर काय करणार आहात किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठल्या पदावर जाणार आहात, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या नाही आहे. मग महत्त्वाचं काय, तुमचं जीवन कसं आहे, त्या जीवनाची गुणवत्ता कशी आहे.
आणि त्या जीवनासोबत तुमचा प्रवास कसा आहे. हा प्रवास तुमचा जर कंटाळवाणा होत असेल तर मग मात्र तुम्ही फार दुर्भाग्यशाली आहात की तुमच्या जीवनाचं मोल तुम्हाला कळत नाही आणि तुमच्या सहवासात राहून तुमच्या माध्यमातून जन्माला येणारी पुढची पिढी तिला सुद्धा जीवनाचा कंटाळा आला. मित्रांनो, जेव्हा जीवनामध्ये डेड एंड येतो ना, डेड एंड, पुढे काही दिसतच नाही, कुठल्याही प्रकारचं प्रवासाचं माध्यम दिसत नाही, मार्ग सापडत नाही, तेव्हा माणसाला जीवनाचा कंटाळा येतो. किंवा दुसरं एक कारण आहे, सगळं करून झालं, सगळं मिळून झालं, तेव्हा आता काय मिळवायचं, काहीच नाही मिळवायचं, मग तेव्हा एक कंटाळा येतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे शक्तीच नसेल तरी पण कंटाळा येतो. कंटाळा येण्याची, वैतागण्याची अनेक कारणं असतील जीवनामध्ये. त्याच्यापैकी 3 प्रमुख कारणं: पुढची दिशा न कळणं, सर्व जे मिळवण्यासारखं आहे ते सगळं मिळवल्यानंतर आता काय मिळवायचं असा प्रश्न पडणं, आणि स्वतःजवळ ती शक्तीच नसणार. या 3 कारणांनी माणसं वैतागतात. पण सद्गुरू त्या वैतागण्याबद्दल बोलत नाही की तुम्ही का वैतागला. ते काय म्हणता की मूळतः तुम्हाला जीवन नीटचं समजलेलंच नाही आहे. तुम्हाला असं वाटतंय की हे माझं जीवन आहे, ही माणसं माझी आहे, हे गाव माझं आहे, हे माझं जे तुम्ही निर्माण केलंय ना तुमच्या कल्पनेमध्ये, तुमच्या मनामध्ये, हा बुद्धिभेद आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करता तेव्हा तुम्ही या प्रकृतीपासून वेगळे पडता, आणि जेव्हा तुम्ही प्रकृतीपासून वेगळे पडता खरं तर तेव्हा तुम्ही कंटाळता. बघा, सर्वात जास्त भीती जर माणसाला कशाची असेल ना, एकटं पडण्याचीच. कुटुंबापासून एकटं पडणं, मित्रांपासून एकटं पडणं, समाजापासून एकटं पडणं. मग ते एकटं पडण्यासाठी माणसं विविध प्रकारच्या रूढी, परंपरा, सामाजिक मान्यतांच्या मागे धावत असतात, इच्छा नसताना देखील. अनेक वेळा अशी घटना घडते की त्याला ते मान्य होत नाही. समाजाच्या रूढी, परंपरा या बुरसटलेल्या आहे असं तो जाहीरपणे बोलतो देखील, परंतु जेव्हा त्याच्यावर वेळ येते ना तेव्हा तो त्या बुरसटलेल्या परंपरा अनुसरण करत असतो. तोही त्यांचा बळीचा बकरा असतो. का? कारण त्याला एकटं पडण्याची भीती आहे. परंतु हे जे सामावून घेण्याची तुमची इच्छा आहे ना, सर्वांसोबत राहण्याची, ती मुळात एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित राहिल्यामुळे तुम्हाला कंटाळा येतो. ती जर अमर्याद झाली आणि तुम्ही सर्वांना जर सामावून घ्यायला शिकलात तर तुम्ही या विश्वाचे एक भाग व्हाल. मग सद्गुरू पुढे जाऊन काय म्हणतात की तुम्ही स्वतः जे आहात ते एक जीवन आहात, आणि ते जीवन जे आहे हे जीवन तुमचं नसून या प्रकृतीची एक घडामोड आहे. घडामोड म्हणजे काय हो? जसा एखादा कुंभार मातीपासून मडकं घडवतो आणि पुन्हा ते मडकं जुनं झालं की पुन्हा त्याची माती करतो. माती आणि मडकं आणि माती ही जी घडामोड आहे, चांगलं नाही बनलं, चला मोडलं, परत बनवलं, तसंच माणसाचा जन्म आहे, तसंच आपलं जीवन आहे. हे घडतंय, परत बिघडतंय, परत घडतंय. जन्माच्या वेळेस ते घडायला निर्माण होतं आणि मृत्यूच्या वेळेस ते पुन्हा बिघडून जातं. ते बिघडवलं जातं घडवण्यासाठी, हे लक्षात ठेवा. मग ही घडामोड आहे, घडवायचं आणि मोडायचं. आज आम्ही जी घरं बघतो ती सुद्धा आम्ही घडवली आणि ती कधीतरी आम्ही मोडणार आहोत. पण माणसाचं आयुष्य 40-50 वर्षाचं असल्यामुळे त्याच्या हयातीमध्ये एकदाच घर होतं, पण पुढच्या पिढीला ते मोडावं लागतं. लक्षात ठेवा. म्हणजे या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट घडते आणि मोडते, घडते आणि मोडते, तरी पण आमचा मोह जात नाही. आम्ही या घडामोडीच्या प्रक्रियेचा भाग होण्याच्या ऐवजी आम्हाला स्थिर व्हायचं आहे. आम्हाला म्हातारं पण व्हायचं नाही आहे, आम्हाला मरायचं पण नाही आहे.
मग या 2 प्रयत्नांमध्येच आमचं आयुष्य पूर्ण निघून जातं. माणसं बघा, पैसा कशासाठी असतो? खर्च करण्यासाठी. तो आवळून धरतात. हे शरीर, हे जवानी कशासाठी आहे? तारुण्य खर्च करण्यासाठी. त्याला आवळून धरतात. नको झिजायला. प्रत्येकजण कष्टापासून, मेहनतीपासून स्वतःला लांब ठेवायचा प्रयत्न करतो, जेणेकरून माझं शरीर वाचलं पाहिजे. पण गमतीचा भाग असा आहे, तुम्ही जेवढं त्याला या प्रकृतीच्या स्वाधीन कराल तेवढं ते निरोगी राहतं, तेवढं त्याचं आयुष्य वाढतं. आणि जेवढं त्याला तुम्ही सांधी कोपऱ्यामध्ये साठवून ठेवाल तेवढं ते गंजून जातं. पहा, या प्रकृतीमध्ये कशी गंमत आहे पहा. एक बी असतं, त्याला मातीची ओढ लावलेली आहे, बरोबर आहे. मातीत गेल्यानंतर त्याला अन्नाची ओढ लावलेली आहे, मग मुळं खाली पसरतात. मग त्याला प्रकाश संश्लेषण पाहिजे, मग अंकुर वरती येतो आकाशामध्ये. त्याला फळं पाहिजे, मग त्याला फुलं येतात. मग ती फुलं फळात रूपांतर झालं पाहिजे, मग त्यासाठी त्याच्यामध्ये मकरंद निर्माण केला आणि मधमाशांना आकर्षित केलं. मग ती फळं तयार झाल्यानंतर त्याची बीजं इकडे तिकडे पसरली पाहिजे, मग ती फळं खाण्यासाठी खाणारी जीव निर्माण केले. घडवायचं आणि मोडायचं ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये कितीतरी जीव काय झाले? सहभागी झाले. त्या एका बीच्या पूर्ण आयुष्यामध्ये काय काय नाही आलं. ती जेव्हा स्वतः तिने मातीत गाडून घेतलं, नंतर पाणी आलं, पाण्याने भिजवून टाकलं. बघा, मातीमध्ये ज्यावेळेस अंधारामध्ये जाते ती बी, तेव्हाच ती काय होते? अंकुरते. आणि आम्ही अंधाराला घाबरतो. अंधार म्हणजे काय हो? अंधार म्हणजे आमचं कुटुंब सोडून बाकी जे अनोळखी जग आहे तो अंधार आहे. माणसासाठी माती म्हणजे हे जग आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कोठारामधून, धान्याच्या कोठारामधून बाहेर पडत नाही, बीच्या पिशवीमधून बाहेर पडत नाही, तो पण तुमच्या जीवनाला काही अर्थच नाही. सगळेजण सुरक्षित राहू इच्छितात आणि तुम्ही सुरक्षित राहून तुमचा काही उपयोगच नाही आहे. तुमची घडबड झाली पाहिजे. सोन्याची चीप आहे, वीट आहे, तिचा काय उपयोग आहे बरं? हां, आहे, पैसे आहे. तुम्ही ती कहाणी ऐकली असेल. एका माणसाकडे सोन्याचा गोळा होता आणि तो आयुष्यभर त्याची पूजा करायचा. थोडं कमवलं की त्याच्यामध्ये टाकायचं, थोडं कमवलं की त्याच्यामध्ये सोनं टाकायचा आणि तो गोळा तो देवाऱ्यामध्ये पूजायचा. मग पुढची पिढी जन्माला आली, मुलगा मोठा झाला, लहानपणापासून अतिशय काटकसरामध्ये तो मोठा झाला. त्यांनी पाहिलं की आपलं वडील फार कंजूस आहे, पण त्यांच्याकडे काहीतरी आहे, त्याची पूजा करता. आता हा मोठा झाला, MBA झाला, मला बिझनेस करायचा म्हणे. पप्पा मला भांडवल पाहिजे. पप्पा म्हणे आपल्याकडे भांडवल नाही, तू उभं कर. याने विचार केला, आता भांडवल उभं तरी कसं करायचं? व्यवसाय पप्पाकडे आहे, घर पप्पाच्या नावावर आहे, ते आपल्याला गहाण ठेवू देणार नाही. घरातलं एक फुटकं भांडं ते गहाण ठेवू देणार नाही. घर तर आमची गोष्ट आहे, आता पैसे आणायचे कुठून? आपल्याला कोण देणार पैसे? आपण तर नवीन आहोत, लहान आहोत, विद्यार्थी आहोत. मग त्याने एक दिवस कुतूहल म्हणून नेमके आपले वडील काय पूजतात म्हणून त्यांनी ते गाठोडं सोडलं, तर आतमध्ये सोन्याचा गोळा, चांगला 1 किलोचा सोन्याचा गोळा होता. अरे आपले पप्पा एवढे श्रीमंत आहे तरी एवढे कंजूसपणा करता. मग त्याने बरोबर असा सोन्यासारखा मुलामा असलेला बरोबर बेंटिकचा एक गोळा तेवढ्याच वजनाचा आणला आणि त्याच जागेवर एक रात्री ठेवला आणि तो सोन्याचा गोळा त्याने गायब केला. त्याच्यावर त्याने पैसे घेतले, कर्ज काढलं आणि मस्तपैकी त्याने व्यवसाय उभा केला. मित्रांनो, काही वर्षानंतर त्याने तो सोन्याचा गोळा परत तिथे आणून ठेवला, जो त्याने त्याच्या माध्यमातून कर्ज उचललं होतं, तारण ठेवलं होतं. पप्पांचं वय झालेलं होतं. पप्पांना मोठं कुतूहल वाटलं. त्यांनी ते आता त्यांचे अंतिम समय आला, मग त्यांनी आपल्या मुलाला जवळ बोलवलं आणि म्हणे, बाळा, हा गोळा आता तुझ्या स्वाधीन मी करतो. त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यांनी घडलेली सगळी कहाणी आपल्या वडिलांना सांगितली.
वडिलांना अभिमान वाटला आपल्या मुलाचा, ऊर भरून आला, जे मला सुचलं नाही, जे मला जमलं नाही ते करून दाखवलं बाळ. त्या ठिकाणी मग तू एवढे दिवस काय केलं म्हणे, तिथे मी दगडाचा गोळा ठेवला होता. लक्षात घ्या, जोपर्यंत त्याचा उपयोग नाही तुमच्या व्यवहारामध्ये, घडमोड नाही, तो पण त्याला किंमत नाही. लक्षात ठेवा. मग तुमचं जे शरीर असो, तुमचं जीवन असो, तुमच्याकडे असलेली संपत्ती असो, ज्ञान असो, कौशल्य असो, काही काही माणसांकडे फार सुंदर सुंदर कौशल्य असतात, पण ते कुठे वापरत नाही का? मग दुसऱ्याला कळेल ना, दुसरा शिकेल. तू काय सरनावर घेऊन जाणार आहे बरोबर, हां, आणि तिला जाऊन छापणार आहे का? सांगणार मात. म्हणजे समजा एखाद्याला लाकडांपासून फार सुंदर असं सुतारकाम करतायत, पण त्याने आपलं कौशल्य दुसरं कोणाला तरी कळेल म्हणून त्याने ते कौशल्य काही दाखवलंच नाही आणि मेला आणि गेला सरणावर. मग सरणावर असेल त्या लाकडांपासून तो आता सुतारकाम करणार आहे का? नाही ना. का याला तुझ्या वरती इंद्र दरबारामध्ये काय सुतारकीचं काम मिळणार आहे? नाही मिळणार आहे. मित्रांनो, इंद्र दरबार इथंच आहे, तुम्ही निर्माण करायचं आहे. आणि म्हणून तुमचं जीवन जर कंटाळवाणं होतं आहे ना, याचं कारण आहे तुम्ही तुमचं जीवन काय केलं आहे, ते कीर्तनकार महाराजांच्या भाषेमध्ये मीठ बनवलेलं आहे. समुद्र तुमचा एवढा मोठा विशाल समुद्र, त्याच्यापासून आपण आपल्या जीवनाला काय बनवलं? मीठ बनवलं. तुम्ही वाळलात, बाजूला वाळलात, उन्हाने तापाने तुम्ही वाळलात, थोडा संघर्ष करण्याची वेळ आले, तुम्ही सुकून गेलात, तुमचं मीठ झालं. बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षातून, अनुभवातून पुन्हा ते टॉयलेटपर्यंत पोचलं आणि आलं परत पाण्यामध्ये, आलं नदीला. मित्रांनो, हीच तर समस्या आहे. आमचं जीवन एवढं सुंदर असू शकतं किंवा सुंदर आहे, फक्त आम्ही ते काय केलं पाहिजे? शेअर केलं पाहिजे. आणि आजकाल प्रत्येकजण बघा, प्रत्येकजण अलिप्त राहण्याच्या पाठीमागे, सगळ्यांपासून अलिप्त, कोणात नको. का रे बाबा? मग फसवणूक होईल, गैरफायदा घेतला जाईल, संघर्ष होईल, वाद होतील, व्यवहार होईल, एकमेकाचे गुण सद्गुण एकमेकाला मिळतील, अवगुण मिळतील. मित्र हो, तुम्ही जरी नाही केलं ते चालूच आहे. तुमचं शरीर जे आहे ते शरीर या प्रकृतीसोबत जोडलेलंच आहे. आमचं जे जीवन आहे या प्रकृतीच्या एका मोठ्या अन्न साखळीचा एक भाग आहे. जर तुम्ही ही जी अन्न साखळी जर वेगळी करण्याचा प्रयत्न केला, तुमचं जीवन भयंकर होऊन जाईल. आणि ते झालंय. चायनामध्ये पक्ष्यांचा फार त्रास होतो म्हणून पक्षी मारण्याचं अभियान काढण्यात आलं. अन्न साखळीमधला एक घटक जो माणसाला नको आहे तो त्यांनी मारून टाकला. आश्चर्य म्हणजे पुढच्या काही वर्षामध्ये त्या भागामध्ये टोळधाड आली, आणि अशी टोळधाड आली की काहीच शिल्लक नाही ठेवलं, फक्त माणसं शिल्लक ठेवले. अन्न धान्य सगळं संपून टाकलं, वनस्पती संपून टाकल्या, आणि वनस्पती संपल्यामुळे पाऊस अदृश्य झाला, दुष्काळ पडला. मित्रांनो, लक्षात ठेवा, ह्या निसर्गाबरोबर, प्रकृतीबरोबर छेडछाड ही किती महागात पडते. आज आम्ही आमचं जीवन प्रायव्हेट करण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. आपण बोलताना म्हणतो पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ. हे बावट लोकांची व्याख्या आहे, मूर्ख लोकांची व्याख्या. हे पाश्चात्य लोकांनी आपल्याकडे आणलेलं हे एक भूत आहे. तुम्ही जुन्या काळामध्ये गावाकडे जर गेले तर त्यांना पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ कशाला म्हणताय हे काही कळत नाही. औपचारिक जीवन आणि अनौपचारिक जीवन. शिष्टाचार आला म्हणून भ्रष्टाचार आला, हे लक्षात ठेवा. शिष्ट म्हणजे काय? समोरच्याचा आदर दाखवणे, सभ्यतेने जगणे, सभ्यता दाखवणे. शिष्टाचार हा गुण नाही आहे, हे ओढून घेतलेलं पांघरूण आहे, एक मुखवटा आहे. तुमच्याकडे शिष्टता
आणायची आहे तुम्हाला. जसं आपण म्हणतो की एक प्रोटोकॉल असतो. प्रोटोकॉल म्हणजे काय? हां, एखादा मंत्री आला, एखादा अधिकारी आला, तर त्याची एक नियमावली असते. पोलीस असला त्याला सॅल्यूट केलाच पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे या प्रकारे त्यांचे जे काही नियम आहेत ते नियम फॉलोच केले पाहिजे. मित्रांनो, प्रत्यक्ष जीवनामध्ये याला शून्य महत्त्व आहे. व्यवस्थेमध्ये त्याला फार महत्त्व आहे, कारण व्यवस्था टिकवायची आहे. परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये याला शून्य किंमत आहे. आज माणसं ही सगळी यंत्रणा आपल्या जीवनामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतात, बरोबर आहे. आणि म्हणून आमचं जीवन कंटाळवाणं झालं. आम्हाला कुठल्या कामात रस लागत नाही. का? कारण आम्ही त्या कामापासून वेगळे असतो. ते काम तिकडं असतं आणि आम्ही इकडं असतो. आम्ही जेवण करताना आम्हाला नीरस वाटतं, कारण ते आहार समोर असतो आणि आम्ही वेगळे असतो. आम्ही त्या आहाराशी कधी एकरूप होतच नाही. आणि जेव्हा जेव्हा आम्ही आहाराशी एकरूप होतो तेव्हा आम्ही आहारच बनून जातो. तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. मग म्हणून आपल्याकडे जर मेजवानी असेल तर आपल्या लगेच उत्साह वाढतो. आपला जिवंतपणा वाढतो. का? कारण मेजवानी तुम्हाला हवीशी वाटते, तुम्ही त्याच्याशी एकरूप होता, बरोबर आहे. आणि म्हणून जीवनामध्ये ज्या काही प्रक्रिया घडतात, आपल्या ज्या घटना घडत आहेत, त्या घटना म्हणजेच आमचं जीवन. तुम्ही त्यांच्यापासून जेवढं अलिप्त राहायचा प्रयत्न करा, लोक म्हणतात कशाला भाग घ्या, बस आहे आपलं साईडला. हल्ली बघा, लोक प्रेक्षक होण्याचा जास्त प्रयत्न करतात. दुरून डोंगर साजरे करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्यामध्ये सर्वात मोठं नुकसान काय? ते जीवनापासून वंचित राहतात. आणि तुम्ही जर जीवनापासून वंचित राहिले, तुम्ही सर्व कमवूनही भिकारी राहता. तुम्ही कितीही काही पण कमवलं, प्रतिष्ठा असेल, पैसा असेल, संपत्ती असेल, करिअर असेल, मान सन्मान असेल, सर्टिफिकेट्स असतील तुमच्याकडे, मोठमोठे पुरस्कार असतील, पण जीवनाच्या बाबतीमध्ये तुम्ही शून्य आहात, दरिद्री आहात. बघा, माणसाने संपूर्ण जीवन जगलं पाहिजे. आणि कधीही जरी भेटला, प्रसन्नता पाहिजे चेहऱ्यावरती. कुठलंही काम कंटाळवाणं होऊन जर केलं ना, तर त्याच्यामधला प्राण निघून जातो. आणि म्हणून एखादं काम कंटाळून करणे ह्याच्यासारखं दुसरं पाप नाही. जेव्हा माणसं मजबुरीने काहीतरी करताना तेव्हाच ते कंटाळवाणं होतं. आवडीने जर केलं तर ते कधीच कंटाळवाणं होत नाही, लक्षामध्ये. आणि म्हणून आमची आवड, आमच्या अपेक्षा, आमच्या इच्छा यांना चिकटलेली आहे. आमच्या इच्छा असेल, आवड असेल, त्याच्यामध्ये आमची आवड काय असते? अडकलेली आहे. इच्छा, आकांक्षा, अपेक्षा या दलदलीमध्ये आमची आवड अडकून पडलेली आहे. खरं तर आमची आवड ही सगळीकडे असली पाहिजे. जे आहे त्याच्यामध्ये आमची आवड निर्माण झाली पाहिजे. ती कधी निर्माण होईल? जेव्हा तुम्हाला कळेल की माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा मी काय आहे? घटक आहे. लोक जर असं म्हणतात माझा काय संबंध, आपला काही संबंध नाही भाऊ. जेव्हा जेव्हा जबाबदारीची गोष्ट येते तेव्हा तेव्हा माणसं आपली जबाबदारी काय करता? झटकता आणि बाजूला होण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा जेव्हा श्रेय मिळण्याची गोष्ट येते तेव्हा माणसं काय करता? आणखीन इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करतात. मला सांगा, श्रेय जे आहे ते मिळवावं लागतं का? सूर्याने कधी श्रेय मागितलं का? मी अख्खी पृथ्वी आणि अख्खं हे सूर्य मला चालवतो बुवा, कधी मागितलं? तुम्ही कधी पाहिलं त्यांनी कधी आंदोलन केलं, त्याने अर्ज केला कोणाकडे? हां, या परमात्माकडे अर्ज केला चंद्राने, रात्रीचा प्रकाश माझ्यामुळे पडतो, याचं श्रेय मलाच मिळालं पाहिजे. सूर्य म्हटला नाही नाही, तो माझ्यामुळे पडतो. मग दोघांमध्ये भांडण झालं, असं कधी ऐकलं? हो ना, त्याच्यामुळेच ग्रहण होतं, आहे की नाही? मित्रांनो, हे पंचमहाभूत कधी श्रेय मागत नाही. पावसाने कधी श्रेय मागितलं नाही. जेवढे ईश्वर बनले त्या ईश्वरी तत्वांनी कधी श्रेय मागितलं नाही. पण आम्हाला श्रेय लागतं. श्रेय मागणारा मुळातच त्या श्रेयाचा पात्र नसतो, लक्षात ठेवा, अधिकारी नसतो. श्रेय मागण्याची गोष्ट नाही आहे. तसं प्रेम ही मागण्याची गोष्ट नाही आहे. आनंद ही मागण्याची गोष्ट नाही आहे.
तसं या जीवनामध्ये जे जे अनमोल आहे ना ते मागावं लागत नाही, ते मिळत असतं, ते निर्माण होत असतं. तुम्ही काही चांगलं केलं, काहीच चांगलं करा, श्रेय तुमचंच आहे. ते मागावं लागत नाही किंवा ते द्यावं लागत नाही. जो देणार नाही तो चुकीचा ठरतो. पण श्रेय हे द्यावंच लागतं, ज्याचं आहे त्याला ते मिळतंच, बरोबर आहे. आणि म्हणून आज माणसं जे आहे की श्रेय असलं तरच त्याच्या पाठीमागे धावता, नाही तर माणसांना प्रत्येक गोष्टीपासून अलिप्तता पाहिजे. का बरं माहिती आहे तुम्हाला? तुम्ही याचा कधी अभ्यास केला का की माणसं इन्व्हॉल्व का होत नाही? तुम्ही भिकारी कधी कशामध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिला का? हॅलो, एखादा भिकारी आहे तो कुठल्या अशा उत्सवामध्ये आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये असा उत्साहाने पाहिला कधी नाही. तुम्ही एखादा रोगी कधी पाहिला का? असा रोगट झालेला माणूस, कृश वीक वीक म्हणजे एकदम वीक झालेला माणूस, तो कुठल्या उत्साहामध्ये त्याला तुम्ही म्हटलेला अरे चल ना थोडासा मुलांबरोबर डान्स करू, नाही रे उठवत नाही. त्याचं म्हातारपण आणि तरुणपण संगत चाललेलं असतं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस इन्व्हॉल्व होत नाही त्यावेळेस तुम्ही दाखवून देता या प्रकृतीला की मी भिकारी आहे, मी दरिद्री आहे, मी रोगट आहे. तुमच्याकडे एक मोठा हा असला पाहिजे, जो होगा देखा जाएगा. असं कोण म्हणतो? त्याचा जीव चाललाय तो म्हणतो का जो होगा देखा जाएगा? तो म्हणतो जो होगा मैं भाग जाएगा. हाँ हाँ, और बिल में जाके छुप जाऊंगा. तो बिल पाहतो लपायला उंदरासारखा, हां सशासारखा. मग तुमचं जीवन जर भरपूर ऊर्जेने भरलेलं असेल, भरपूर शक्तीने भरलेलं असेल, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काय व्हावं असं वाटतं? इन्व्हॉल्व व्हावं. लहान मुलं बघा असे बाजूला काही उभे राहत नाही. हां, आणि जर एखादं बाजूला उभं राहत असेल समजून घ्यायचं याला म्हाताऱ्यांची संगत लागलेली आहे. म्हातारे म्हणजे वयाने नाही, विचारांनी जे म्हातारे झालेले आहे. हां, म्हणजे लहान मुलांकडे प्रचंड ऊर्जा असते, प्रचंड एनर्जी असते, त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हायला बघता. जिथं नाही व्हायला पाहिजे तिथं पण होता, धोका पत्करता. त्यांचं जीवन कधीच कंटाळवाणं नसतं. त्यांच्या जीवनामध्ये सतत काहीतरी घडत असतं. तुमच्या जीवनामध्ये काहीच घडत नाही ना म्हणजे तुम्ही जिवंतच नाही आहे. जीवनात काहीतरी घडणं हे जिवंत असल्याचं लक्षण आहे. तोचपणा तुमच्या जीवनाला कंटाळवाने निरस बनवतो, लक्षात ठेवा. जीतने वाले कुछ अलग नहीं करते, वो वही काम अलग ढंग से करते हैं. काही गोष्ट फार वेगळी नाही आहे, फक्त पद्धत वेगळी आहे. लोक पूर्वीच्या काळी पण संदेश पाठवायचे, पण तेव्हा कबूतर जा जा होतं, आहे की नाही? आता कबुतराचं रूप बदललं, नंतर पत्र आलं, पोस्ट खातं, नंतर तार आली. टेलिफोनच्या तारेने लोक संदेश पाठवायचे, म्हणून त्याला तार म्हणायचे लोक. नंतर लँडलाईन फोन आले, नंतर पेजर आले, मोबाईल फोन आले, आणि आता मोबाईल फोन आल्यानंतर आता काय, आता व्हिडिओ कॉल आले. काही दिवसांनी समोर उभे राहतील असे, समोर फोनमध्ये बघायची गरज नाही. प्रोजेक्टर, तुमचा फोन, तुमचा प्रोजेक्टर तुमचा फोन होणार, बस भिंतीवर बघायचं आणि बोलायचं. हाय हॅलो, शेजारच्या खोलीतून एखादा हा येडवलं का काय, असं काय करतोय? मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य काय? संदेश देण्याची पद्धती बदलली. संदेश बदलला का? नाही, तेव्हा आय लव्ह यू म्हणत होता आणि आता काहीतरी वेगळंच म्हणतोय, असं काय आहे का? नाही, तेव्हा हॅलो हाय गुड मॉर्निंग म्हणत होता आणि आता गेलो असं म्हणतोय का? नाही, हॅलोच म्हणतोय. मेसेज तोच आहे, बरोबर आहे. मग जीवन जे आहे हे कंटाळवाणं का होतं? कारण प्रकृतीच्या विविधतेपासून आपण अलिप्त राहतो. मग प्रकृतीची जी विविधता आहे ती विविधता आपण कधी कधी अनुभवू शकतो? हे मला माहिती आहे, संपला तुझा विषय.
तुम्ही म्हटले का मला माहिती आहे का विषय संपला, तेरा तो थाई गयो, हो तुझं सगळं झालं नाही, मग आता काय माझं शिक्षण झालं, सगळं झालं, आता मला माहिती आहे मला शिकायची काही गरज नाही आता. अरे खरं शिक्षण तर शाळा संपल्यावर सुरू होतं. हां, जीवन जर यशस्वी करायचं तर खरं शिक्षण कधी सुरू होतं? शाळा संपल्यावर. तुमचं जे अकॅडमिक एज्युकेशन आहे हे संपतं आणि जेव्हा तुम्ही समाजामध्ये एंट्री करता त्या शिक्षणाची शिदोरी घेऊन, तेव्हा तुमचं खऱ्या अर्थाने शिक्षण सुरू होत असतं. ती शिक्षण म्हणजे फक्त बाराखडी आहे रे. आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही ती बाराखडी वापरणार आहात, मग तुम्ही कसे वाक्य बनवता, कसे निबंध लिहिता, तुम्ही कविता कशा लिहिता, हां आहे का नाही, ह्याच्यावर तुमच्या जीवनाची गुणवत्ता ठरते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद जर घ्यायचा असेल तर जीवनाची विविधता अनुभवली पाहिजे आणि प्रत्येक क्षणी जिवंत राहिलं पाहिजे आणि स्वतः तयार असलं पाहिजे. मला हे जमत नाही, मला ते जमत नाही. हां, तू जन्माला आला तेव्हा तुला जेवणसुद्धा करता येत नव्हतं, ते सुद्धा कवा जमत होतं तुला? हां, तुला टॉयलेटला कुठं बसावं, काय करावं, कधी काय करावं हे तरी कळत होतं का? ते पण शिकणार तू इथं आल्यावर. मग तू आता का म्हणतो माझं सगळं झालं? मी खाणं पिणं झोपणं बस एवढंच तुझं जीवन आहे का? नाही, जीवन खूप विशाल आहे. आम्ही पूर्ण आयुष्यभर प्रत्येक क्षण जिवंत राहिलो तरी पण आम्ही या जीवनाचा परिपूर्ण विविधतेने अनुभव घेऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता, जीवन जे आहे हे एक वैश्विक घडामोड आहे. ही तुमच्या आमच्या घरात घडणारी काहीतरी किरकोळ मारकोळ अशी काहीतरी क्षुल्लक घडामोड नाही आहे. ही प्रचंड मोठी घडामोड आहे आणि त्या घडामोडीमध्ये आम्ही सदस्य आहोत, घटक आहोत. तर आम्ही सदैव स्वतःला तत्पर ठेवलं पाहिजे आणि सहभागी होत राहिलं पाहिजे. प्रत्येक दिवसामध्ये आज लय बोरिंग दिवस आहे रे, तू बोर आहे मूर्खा. का? हां, तुझ्यामुळे बोरिंग वातावरण तयार झालं इथे. तुला पाऊस पाहिला का बोर होतो, थंडी पडली का बोर होतो, ऊन पडलं का बोर होतं. तुला काय चंद्रावर नेऊन घालायचं काय? हां, म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी लहान मूल बनलं पाहिजे जीवन जगण्याच्या बाबतीत आणि जबाबदारीच्या बाबतीमध्ये आपण मोठं बनलं पाहिजे. आपण उलटं करतो. जबाबदारीच्या बाबतीमध्ये हां मी तर पप्पो हो, आपली ऐपत नाही, आपण नाही करू शकत. आणि जगण्याच्या बाबतीमध्ये मात्र आम्ही फार परिपक्व असतो, सरळ रेषेत चालतो. मुंगी आहे का तू सरळ रेषेत चालायला? म्हणजे आपण आपल्या जीवनाला क्षुद्र बनवलेलं आहे. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो ना तर आपले आयाम एवढे समृद्ध आहे की आम्ही सतत एक्सप्लोअर करत राहिलं पाहिजे जीवन. आम्ही नुसतं मोबाईलमध्ये जीवन एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो. हां, हल्ली बघा लोक जीवन कुठं शोधताय? जास्तीत जास्त लोक जीवन कुठं शोधताय? मोबाईलमध्ये. मोबाईलमध्ये ना जीवन आहे ना जेवण आहे. लक्षामध्ये आई म्हणते कधी कधी वैतागून, का रे तुला काय खायला देणार आहे का मोबाईल? हां, खरं आहे तिचं, जे मिळेल ते बी बंद होईल कायम पाहत राहिला तर. हां, म्हणून खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घ्यायचा ना मित्रांनो, तर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी हा पाहिजे. येस आय एम रेडी. हां, नाही रे आज फार थकलो आहे, झोपू दे मला आजच्या दिवस, रविवारी एकच मिळतो. हे डायलॉग कॉमन असतो लोकांचा. रविवारी लोक काय एन्जॉय करतात माहिती आहे? मस्त ताणून झोप काढ आणि मी एन्जॉय करतो. नको नको ते खायचं आणि आजगरासारखं सुस्त पडायचं. दुसऱ्या दिवशी डोळे चोळत सोमवार होतो त्याचा. काय पेताळांमध्ये तुमच्यात काय फरक आहे? आणि म्हणून आज जर मला सांगा तुमचं जीवन सुंदर आहे हे कशावरून ओळखायचं? कोण सांगतं मला? तुमचं जीवन सुंदर आहे हे कशावरून ओळखायचं? तुमचा प्रत्येक दिवस फार खास आहे असं कशावरून ओळखायचं? तुम्ही सकाळी लवकर उठणार. हॅलो, ज्या दिवशी तुमची सहल होती आठवा जरा हायस्कूलला, हां झोपत नाही. आदल्या दिवसापासून झोपलंय, स्वतः नाही घरच्यांना झोपून देत नाही. झोपेतून दचकून उठतो, मम्मी बस आली. आता ती बस कुठे गेली? तिथं रस्त्याने दररोज धावते. तुला का दिसत नाही ती? कारण तुझ्यातलं लहान मूल मेलं. बरोबर आहे.
तुझ्यातला जिवंतपणा, उत्साह, उमेद सगळं गेलं. म्हणजे लक्षात ठेवा, ती शिवनेरी पण तिथंच आहे. सर कुठं जायची? शिवनेरीला. ठरलेलं आहे, बरोबर की नाही? शिवनेरी तिथंच आहे. पण मोठं झालं, आता ऐपत झाली, बस बी आहे, कधी पण जाऊ शकतो. किती वेळा गेला, उत्साह नाही राहिला. आणि तिथे जायचं तरी कंटाळा येतो, आहे की नाही? आता गोव्याला जावं असं वाटतं, तिकडून जावं, तिकडं पण कंटाळा. आता किती दिवस राहायचं इथे? तोच समुद्र पाहायचा 10 वेळा. आम्हाला प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो. का? आम्ही इन्व्हॉल्व नाही होत. लक्षात घ्या. मला सांगा, टूरला गेल्यावर माणसं मस्तपैकी, ट्रिपला गेल्यावर तिकडून आल्यावर माणसं कशी पाहिजे? फ्रेश पाहिजे ना. हे थकलेलं असतं, कोण आजारी पडलेला, कोण थकलेला. अरे तुम्ही काही टॉर्चर फाळणीला याला गेले होते का? कॅम्प, टॉर्चरिंग कॅम्पला गेले होते का? तिथे जाऊन तुमचं टॉर्चर झालं, थकून आले तिकडून? नाही. आम्हाला जीवनाचा आनंद घेता येत नाही आणि आम्ही जीवनाचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, याच्यावर किती बोलता येईल आणि काय काय सांगता येईल की आमचं जीवन आम्ही निराश आणि कंटाळवाणं ह्याकरता केलंय, आम्हाला जगायचंच माहीत नाही. बरोबर आहे? सकाळी आमचा प्रत्येक दिवस असा उत्साहाने आला पाहिजे. सकाळी मी कधी उठेल असं जेव्हा मला वाटेल ना, तेव्हा कळायचं तुमचं जीवन काय आहे, सुंदर आहे. मम्मी उठवते, उठणार रे, उठतो ना, उठते ना, अजून 7च तर वाजले, तुला काय 9 वाजवायचे का? 12 पण वाजतील, टेन्शन घेऊ नको. घड्याळ कधी झोपत नाही, तू जरी झोपला तर. हां, असं आहे. आणि म्हणून मला आजच्या पिढीबद्दल फार वाईट वाटतं कधी कधी. झोपेचा विषय झाला होता. जेवढे यशस्वी लोक आहेत ना, ते 5 ते 6 वाजेच्या पुढे झोपत नाही, तरी पण ते एकदम टवटवीत आणि ताजे दवाने असतात. हो, आम्ही 8-8 तास झोपतो तरी सुरकटेल, तरी आज आजारी पडतो. हे होतं, एक नाही, हे दुखलं, ते दुखलं. लक्षात ठेवा, या प्रकृतीची पासून तुम्ही वेगळे होता ना. सूर्य उगवतो ना, त्याच्या आत आम्ही उगवलं पाहिजे. तो आमचा जीवनदाता आहे, ऊर्जादाता आहे. तुम्हाला ऊर्जा पाहिजे, त्याच्या अगोदर हजर राहा. पूर्वीच्या काळी लहानपणी आम्ही जेव्हा नळाला पाणी यायचं आणि ते फक्त 1च तास यायचं, त्याच्यापूर्वी आम्ही हंड्यावरती गावाकडच्या बाहेर जायचं आणि पाणी आणायचं. तर कधीच्या 90 नळाला पाणी आलं तर आम्ही पहाटे 4 वाजता हंडा घेऊन उभे. आता तुम्ही मजा नाही राहिली, आता फक्त तोंडामध्ये पाणी द्यायचं राहिला. ना आनंद किती तो, आहे की नाही? रांगेत उभं राहायचं का? पाण्याचं आकर्षण होतं, तेवढं महत्त्व होतं. आता सगळं जागेवर आलं, सुविधा वाढल्या, सोयी आल्या, माणसं आणखी समृद्ध व्हायला पाहिजे होतं की नाही? जीवनाचा आणखी आनंद घ्यायला पाहिजे होते की नाही? आता आळशी होत चालले, जीवनापासून दूर होत चालले. प्रकृतीच्या तुम्ही जेवढं जवळ जाल तेवढे तुम्ही ऊर्जादायी राहाल. तुम्हाला पाणी हवं आहे ना, मग पाणी यायच्या आत नळापुढे उभे राहा. तुम्हाला दूध हवं आहे ना, मग दूध यायच्या आत त्या रांगेत उभे राहा. बरोबर आहे? तुम्हाला जर नोकरी हवी ना, तर सगळ्यात अगोदर अर्ज घेऊन उभे राहा पुढे इंटरव्ह्यूला. आणि तुम्हाला जर ऊर्जा हवी आहे ना, तर तो ऊर्जा दाता जो येतो ना, त्याच्या अगोदर उभे राहा. तो उगवून जातो, त्याची पहिली किरण कुणीतरी घेऊन टाकतो आणि महा ओरडतो, किरण किरण किरण. गेली, ज्यांनी घ्यायची त्यांनी घेतली, असं आहे. आणि म्हणून आज जर तुम्हाला खरोखर जर ऊर्जावान राहायचं असेल ना, तर तुम्हाला सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी 1 तास उठलं पाहिजे. त्याच्या स्वागतासाठी उठलं पाहिजे. शक्य असेल तर टेरेसवर गेलं पाहिजे, उघड्यावर गेलं पाहिजे. सर आता पावसाळा आहे हो, दिसतच नाही. मग हा उजेड कशाचा पडला? तुझा पडलाय का? पडलं असेल काय? त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे की आम्हाला आमच्या आराध्याच्या अगोदर जायचं. जिथे जिथे आम्ही ज्यांना ज्यांना आदर्श मानतो, ज्यांच्यासारखं आम्हाला व्हायचं आहे, आम्ही त्यांच्या अगोदर हजर पाहिजे. आमचं कसं आहे, आमचं वराती मागून घोडं राहतं. हां, आता वराती मागून घोड्याचं काय करायचं? शर्यत लावायची का नवरदेवाबरोबर? म्हणजे असं आहे सगळं.
जीवनाचा आनंद आम्ही गमावून बसलो मित्रांनो, आणि हेच आमच्या जीवनाचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. का? कारण आमच्या आईवडिलांनी सांगितलं, भाऊ तुला शिकायचं आणि मोठं व्हायचं. आमच्या शिक्षकांनी सांगितलं तुला मोठ्या पगाराची नोकरी पाहिजे. समाजाने सांगितलं तुझ्याकडे चांगला बंगला असेल, कार असेल तर आम्ही तुला पोरगी देऊ किंवा नवरदेव देऊ. म्हणजे असं आहे, हे आमच्या डोक्यामध्ये कोंबून ठेवलेलं आहे. म्हणजे आम्ही जर लग्न केलं नाही किंवा नवरदेव नवरी नाही भेटली तर आमचा जन्मच वाया जाईल. ज्यांनी लग्न नाही केले ते पंतप्रधान झाले, मुख्यमंत्री झाले आणि कार्यकर्ते झाले, मोठे महान नेते झाले. हे लक्षात ठेवा. ते नाही केले म्हणून झाले हा मुद्दा नाही. मुद्दा काय आहे, नाही केले तरी पण होऊ शकता तुम्ही जीवनामध्ये यशस्वी, असा मुद्दा आहे. आणि आज सर्वात मोठी गोष्ट आहे की आज माणूस माणसासारखा नाही राहिला. म्हणून जीवनामध्ये ज्या कल्पना आहे ना, पैसा, प्रतिष्ठा, आमचं करिअर, आमचं लग्न, परिवार, असं काही नाही आहे. तुम्ही पहिले आनंदी व्हा आणि जिवंत आयुष्य जगा. तुमचं आयुष्य कंटाळवानं जर तुम्ही केलं ना तर मग तुमच्या मनामध्ये सगळे दोष निर्माण होतात, रोग निर्माण होतात. ज्या ज्या माणसाचं आयुष्य कंटाळवानं आहे ना त्याच्या शरीरामध्ये रोग निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, त्याचं मन रोगट झाल्याशिवाय राहत नाही. जी जी माणसं थकलेली, आळसटलेली आणि असे वैतागलेली आणि मजबुरीमध्ये जगणारे असतात ना त्यांच्या आयुष्यामध्ये हमेशा आजार असतात. लक्षात ठेवा, कायम संकट असतं. कायम प्रगती करत असताना संकट येणं, प्रगतीच्या रस्त्यामध्ये तो संघर्ष वेगळा. आणि तुमच्या जीवनामध्ये होणाऱ्या आपत्तींमुळे तुम्ही संघर्ष करणं हा भाग वेगळा. ही अधोगती आहे. प्रगतीचा संघर्ष हा तुम्हाला नेहमी कणखर बनवतो आणि अधोगतीचा संघर्ष तुम्हाला नष्ट करतो. हे लक्षात ठेवा. संघर्ष दोघांचा पण आहे. गरीबाला संघर्ष नाही आहे का? नाही आहे का? श्रीमंताला संघर्ष नाही आहे का? पण श्रीमंताचा संघर्ष वेगळा आहे आणि गरीबाचा संघर्ष वेगळा आहे. हे लक्षात ठेवा. एखादा जो निरोगी असतो, स्वस्थ असतो, तो पण संघर्ष करतो. जो रोगट असतो तो पण संघर्ष करतो. संघर्ष दोघांना पण आहे. पण हा खाली पडू नये म्हणून धरून ठेवलेला आहे यांनी, आणि हा एक एक पाऊल वरती चढतोय म्हणून यांनी धरून ठेवलेला आहे. हा फरक आहे. जीवनाचा दर्जा जो आहे, जीवनाचा जो आनंद आहे तो तुमचा तेव्हाच तयार होईल जेव्हा तुम्ही जीवनामध्ये सहभागी व्हाल आणि सतत तुमची ऊर्जा काय ठेवाल? जागृत ठेवाल. तुमची ऊर्जा जेवढी जिवंत राहील, जेवढं तुम्ही ताकदवर राहाल, या शरीराला भरपूर धष्टपुष्ट करा. त्यासाठी करा काय करायचं ते. मनाला तुम्ही समृद्ध करा, स्वास्थ्य ठेवा. तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही. कंटाळा येण्याचं प्रमुख कारण हे अशक्तपणा आहे. लक्षात ठेवा. मग तो शरीराचा असेल किंवा मनाचा असेल. बरोबर आहे. एखाद्याला मोटरसायकल आहे आणि पेट्रोल आहे, सगळं आहे, त्याला म्हटलं चल येतो का फिरायला, तो लगेच तयार होतो. एखाद्याकडे सायकल आहे आणि मोटरसायकलवाला त्याला म्हटलं चल येतो का रे फिरायला, तो तुझ्याबरोबर कसं काय? हां, याने एक थोडा एक्सिडेंट पिळला का गेला ना गावाच्या बाहेर, हा इथंच अजून आहे पायडल मारतोय. क्षमता नाही आहे. लक्षात ठेवा. मग याला काय येतो? लगेच कंटाळा येतो. क्षमता वाढवा. काय वाढवा? क्षमता. आकाशामध्ये भरारी घेण्याची क्षमता वाढवा. तुमच्यामध्ये ऊर्जा जागृत करा. ज्ञान घ्या, कौशल्यपणाला लावा, मेहनत करा, इन्व्हॉल्व व्हा. तुमचं जीवन कधीच कंटाळवाणं होणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही असं जीवन जगाल तेव्हा दररोज तुमच्या जीवनामध्ये काही ना काही घडामोड होत राहील. आणि असं काहीतरी दररोज काहीतरी नवीन घटना घडणारं जे जीवन आहे, रोमांचित करणारं जीवन तुम्हाला नक्कीच आनंद देऊन जाईल.